रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भूतनाथ टेम्पल आणि तिथला आजूबाजूचा परिसर त्या व्हिडिओमध्ये पाहिला आणि आजचा या व्हिडिओमध्ये आपण चालुक्यांचा किल्ला, बदामीमध्ये चालुक्यांची राजधानी आणि तिथला किल्ला पाहणार आहोत। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हा किल्ला पाहायला मिळतोय। तर आता आपण संपूर्ण आज हा किल्ला फिरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आज हा संपूर्ण किल्ला आपण फिरणार आहे आणि संपूर्ण हा किल्ल्याची माहिती देणार आहे। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। थोडं चालून पुढं वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे एक मंदिर लागते। श्री हनुमानांचे हे मंदिर आहे। या ठिकाणी हनुमानांच्या मंदिराला बत्तरेश प्रसन्न असं नाव या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। तर खूप सुंदर अशी ही मारुतीरायांची प्रतिमा दगडामध्ये कोरलेली आपल्याला पाहायला मिळते। तर आता आपण गड चढणार आहोत। तर या ठिकाणावरून चढण्यासाठी लाल दगडाच्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी 300-400 पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला हा चालुक्यांची राजधानी हा गड लागतो। तर ह्या गडावरती पाहिजे असं म्हणजे ही राजधानी होती चालुक्यांची आणि त्यावरती फक्त एक मंदिर आणि या ठिकाणी एका वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। एवढं काय फारसं म्हणजे राजधानीच्या मानाने इथं एवढे काय अवशेष आत्ता राहिलेले नाही आहेत। या ठिकाणी वडाचं झाड आहे आणि आपल्याला थोडीशी तटबंदी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी एक मंदिर आहे। ते मंदिर कशाचं आहे ते आपण जाऊन पाहणारच आहोत। तर अजून आपल्याला ह्याच्यावरती काय काय पाहायला मिळतंय ते सुद्धा पाहणार आहोत। पूर्ण लाल खडकावरती, लाल दगडांवरती हा किल्ला बांधलेला आहे। या ठिकाणी वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। या इकडं तलावामध्ये बारीकसं एक टाकं आहे, ह्या टाक्यामध्ये पाणी साचलेलं आहे। आता जो मागं पाऊस झाला त्या पावसाचं पाणी या ठिकाणी असावं। तर सुंदर असं वरतून दिसणारी हे जे नजारा दिसतोय वरून, हा पूर्ण बदामीचा व्ह्यू आहे। तर अशा प्रकारे वरून बदामी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी इथं सुद्धा काहीतरी मोठं कोरलेलं आहे खाली, दरीसारखं आहे आतमध्ये। तर आपण पुढं पाहूयात आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते। तर आपण गडावरच्या मंदिरापाशी आलेलो आहे आणि तुम्ही याचं गडावरचं मंदिर पाहू शकता। विरूपाक्ष मंदिराची आकृती थोडंसं छोटंसं आहे, विरूपाक्ष मंदिरागत आकृती यांनी बनवलेली आहे। तर मंदिरामध्ये जाऊन पाहूयात या ठिकाणी आपल्याला कोणता देव पाहायला मिळतो। इथं देवच नाही आहे, मंदिर आहे पण मंदिरामध्ये देवच नाही आहे। तर आजूबाजूला पाहूयात काय या ठिकाणी इथं शिल्प कोरलेले होते पण ते कालांतराने नष्ट झालेले आहेत। तर आपल्याला या ठिकाणी एक खिडकी पाहायला मिळते, रथाच्या चाकासारखी ही खिडकी आपल्याला इथून पाहायला मिळते। इथून संपूर्ण बदामीचा व्ह्यू जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर अशा प्रकारे हे मंदिर ह्या गडावरचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर एवढं काय खास म्हणजे पाहण्यासारखं नाही आहे ह्या गडावरती। एवढी चालुक्यांची ही राजधानी म्हणून संबोधलेला गेलेला हा गड, ह्यावरती जास्त काही अवशेष शिल्लक नाही आहे। उगाच कुठंतरी 1-2 वाडे किंवा तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर अशा प्रकारे हा संपूर्ण
बदामीचा हा व्ह्यू या ठिकाणावरून दिसतोय. ही या किल्ल्याची तटबंदी आहे. या ठिकाणी 2 डोंगरांच्या मधून एक दरीगत रेष खाली पडत गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण व्ह्यू दिसतोय. गडावरल्या मंदिराला प्रदक्षिणा मारताना इथं या ठिकाणी अशा प्रकारची काही शिल्पे आपल्याला आढळून येतात, दिसून येतात. तर अशा प्रकारे ही शिल्प कोरली गेलेली आहे. ही कशी वाटतात मला कमेंटमध्ये या ठिकाणी ही बघणं झालेली आहे. तर ही शिल्पे तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी आपल्या घराला जशी आपण त्या लोखंडी पाईपांना डिझाईन जशी काढतो तसं या ठिकाणी आपल्याला डिझाईन पाहायला मिळते. तर अशा प्रकारे संपूर्ण हे मंदिर ह्या गडावरलं. तर अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अशा प्रकारे आपल्या चालुक्यांची राजधानी हा किल्ला संपूर्ण फिरून झालेला आहे. तर अगदी 15 मिनिटात होणारा हा किल्ला म्हणजे चालुक्यांची एवढी मोठी राजधानी आणि ती सुद्धा आपल्याला 15 मिनिटात होते. कारणही तसंच आहे, कारण की 600 वर्ष होऊन गेले या ठिकाणी त्यांची राजधानी झालेली आहे. आपलं 350 वर्षापूर्वींचं राज्य भरपूर पडझड झालेली आहे. तर हे 600 वर्षापूर्वींचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी काही जास्त अवशेष शिल्लक राहिलेले नसतील. आपण सुद्धा आपली जे गडकिल्ले आहेत ते आपणच संवर्धन केले पाहिजे, आपणच सांभाळले पाहिजे. नाहीतर ह्यांच्यासारखं आपलीसुद्धा परिस्थिती व्हायला बसलेली आहे. कारण मग पुढच्या पिढीला काय दाखवायचं आपण. जसं आत्ता आम्ही इथं आलो आहे, इथं काहीच पाहण्यासारखं राहिलेलं नाही आहे. तसं आपल्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत होऊ नये. ते आपण आणि आपल्या सरकारने आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. तर असा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर आपण आता येथून वर्ल्ड हेरिटेज कुठे जाणार आहोत आपण? पट्टदकल. हां, पट्टदकल आणि ऐहोले या ठिकाणी जाणार आहोत. तिथे काय काय आहे पाहायला? शिल्प आहेत तेच आता आपल्याला माहिती नाही काय. आपण तिथं जाऊनच बघूया काय. आम्ही गुगल मॅपला सर्च करून पाहिलं होतं. तर पाहण्यासारखं खूप छान आहे तिथं, म्हणून आम्ही तिथं जाणार आहे. पण तिथं गेल्यावर सांगतो नक्की काय आहे ते. तो व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. तो व्हिडिओ पुढच्या भागामध्ये येईल. तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.